शासकीय कार्यालयांची वेळ सायंकाळी 6 वाजेपर्यंत असतानाच दिंडोरी पंचायत समितीतील अधिकारी कर्मचारी मात्र 5 वाजताच गैरहजर असल्यानं माकपानं नाराजी व्यक्त केली असून पंचायत समितीचा कारभार बेभरोसे झाल्यानं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दिंडोरी माकपानं विविध समस्या प्रश्न पंचायत समितीकडे येणे जाणे असताना याच पार्श्वभूमीवर माकपाचे तालुकाध्यक्ष रमेश चौधरी हे आपल्या सहकाऱ्यांबरोबर पंचायत समितीमध्ये निवेदन देण्यासाठी गेले होते. परंतु या ठिकाणी 4:45 वाजता सर्व अधिकारी त्याचबरोबर गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी आढळून आले नाहीत. अनेक विस्तार अधिकारी सुद्धा यावेळेस गैरहजर होते. त्याबरोबरच अनेक कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या अनेक नागरिकांना रिकाम्या हातानं परत जावं लागलं. अधिकारी कुठे गेलेत याचा कोणालाही खुलासा कर्मचाऱ्यांना व्यवस्थित करता आला नाही. अखेरीस रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन रमेश चौधरी यांनी त्या ठिकाणाहून ते निघून आले. वारंवार पंचायत समितीमध्ये अधिकारी कर्मचारी सापडत नसल्यानं माकपानं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. मित्रांनो, आज दिंडोरी पंचायत समिती या ठिकाणी भेट दिल्यानंतर या ठिकाणी विस्तारात आपले व्हिडिओ साहेब तर नाहीच, व्हिडिओ साहेब सुद्धा नाही, विस्ताराधिकारी सुद्धा या ठिकाणी नाही. मग जर दुपारी साहेब आणि सर्व कर्मचारी जर या ठिकाणी येऊन गायब होणार असतील तर या तालुक्यामध्ये पंचायत समितीचे जे काही कामकाज करणारे अधिकारी आहेत यांच्यावर कोणाचा दबाव नाही. 3 वाजता सर्व अधिकारी या ठिकाणून फरार झालेत. कारण इथल्या जनतेचा त्यांना काही येऊन पडलेलं नाही. यांना फक्त त्यांची खुर्ची शिवाय तर कोणीच नाही. या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी अक्षरशः शिपाई सुद्धा या ऑफिसमध्ये नाही. कारण शिपाईचं जे टायमिंग आहे हे सुद्धा या ठिकाणी कोणीच नाही. अशी परिस्थिती या दिंडोरी पंचायत समितीची आहे. कारण वेळोवेळी खेड्यापाड्यातून आदिवासी तालुका आहे आणि आदिवासी तालुक्याच्या परिस्थितीत जर बघितलं, आदिवासी तालुक्यातील जे लोक आहेत हे खेड्यापाड्यातून लांबून येतात आणि अक्षरशः जर 3 वाजता दुपारी जर इथे अधिकारी जर राहत असतील तर या तालुक्याचा विकास, या तालुक्याचं कामकाज हे कसं चालेल असं अशी परिस्थिती आहे. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे विस्तार अधिकाऱ्यांच्या खुर्च्या आहेत, या सुद्धा रिकाम्या आहेत. फक्त त्याच्यावरती मला वाटतं खुर्ची आणि उशीच पडलेली आहे. त्यानंतर आपण बघतोय या ठिकाणी विस्तार अधिकारी बसतात, या ठिकाणी सुद्धा कोणीच नाही, फक्त रिकाम्या खुर्च्या आहेत आणि खुर्च्यांवर सुद्धा बसायला कोणी नाही. अशी परिस्थिती जर असेल तर मला वाटतं दिंडोरी तालुक्याचा जो विकास आहे आणि जनतेचे जे काम आहेत हे होणारच नाही. म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे की बाबा असे बेजबाबदार अधिकारी असतील तर हे आमच्या तालुक्यात नको, हीच जनतेकडून कळकळीची विनंती करतोय. आणि अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावा हीच आमच्या किसान सभेच्या वतीने मी विनंती करतोय. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे उद्याच याचा पाठपुरावा करतोय. इन्क्लाब जिंदाबाद. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी.